प्रभाग क्रमांक 12 क मधून महायुतीच्या गोंधळाची स्थिती काहीशी सुटलेली नाही. अजून गोंधळात गोंधळ वाढतच आहेत. प्रभाग क्रमांक 12 क मध्ये महायुतीचा उमेदवार नसल्यामुळं 2 अपक्ष उमेदवार राहिलेले आहेत. एक लक्ष्मी भोसले आणि 2 अमृता पवार या 2 राहिलेल्या आहेत. परंतु काही प्रसारमाध्यमांमध्ये अशी बातमी पसरत आहे की अमृता पवार यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी पुरस्कृत झालेली आहे. परंतु सद्य परिस्थिती तशी नाही. अजून कोणत्याही उमेदवाराला शिवसेनेकडून पुरस्कृत उमेदवारी मिळालेली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेत एक अतिशय गोंधळाची स्थिती महायुतीच्या उमेदवारांकडून झालेली आहे. ब आणि क मध्ये हसीना फरास आणि संगीता पवार यांनी फॉर्म भरलेला, ब मध्ये पण भरलेला आणि क मध्ये पण भरलेला. यांच्या या गोंधळामुळं महायुतीने असं ठरवलेलं की ब आणि क मधनं तुम्ही दोघेही माघार घेऊन तिराहित उमेदवार पुरस्कृत करायचा. ब मध्ये राष्ट्रवादीचा पुरस्कृत राहील आणि क मध्ये शिवसेनेचा पुरस्कृत राहील. पण झालं असं, दोघांनी पण क मधून माघार घेतली आणि ब मध्ये हसीना फरास यांनी माघार घेतली आणि संगीता पवार यांचा अर्ज तसाच राहिला. त्या दिवशी त्या नॉट रिचेबल राहिला आणि अशी परिस्थिती झाली की क मध्ये त्यांचा उमेदवारच राहिला नाही महायुतीचा आणि राहिला फक्त क मध्ये 2 अपक्ष उमेदवार. त्यापैकी एक अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहेत. अशी परिस्थिती क मध्ये झालेली आहे. आपण अपक्ष उमेदवार आहात. या परिस्थितीमध्ये आपण काय कराल? ही गोंधळाची स्थिती आहे. महायुतीची क मध्ये उमेदवारच नाही आहे. तर तुम्ही महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे का? तुम्ही इच्छुक आहात का? आमदार राजेश क्षीरसागर, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत तुमची काही चर्चा झालेली आहे का? नमस्कार, मी सौ लक्ष्मी दशरथ भोसले, प्रभाग क्रमांक 12 क मधून अपक्ष उमेदवार म्हणून लढते. माझी आजची अशी इच्छा आहे की राजेश क्षीरसागर साहेबांच्या बरोबर माझी संभाषण झालं किंवा आमची मिटिंग झाली. आंबेडकर साहेबांच्या बरोबर मिटिंग झाली. दोघांच्या बरोबर पण मिटिंग झाल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की ते दोघंही आमच्यासाठी सक्रिय आहेत. त्यांच्यासाठी आम्हाला समाधानकारक उत्तर आलेलं पण आहे. पण त्या दोघांनी जर न्याय दिला, सर्वसामान्य कुटुंबातून मी इलेक्शनला उभारलेले आहे, त्यांचा दोघांचा जर आम्हाला सपोर्ट मिळाला, आम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून जर डिक्लेअर केलं तर त्यांच्याबरोबर आम्ही सहमत राहून त्यांच्या युतीत आम्ही सामील होईल आणि यासाठी मला त्यांच्याकडून पाठिंबा मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. आता आपण अपक्ष उमेदवार फॉर्म भरलेला आहे. आपल्यासोबत जनता आहे. तर त्या जनतेचा महायुतीसोबत जाण्याचा निर्णय आहे का? हो, आहे. आणि आमच्या लक्ष्मीपुरी भागातून शिवसेनेला भरपूर सपोर्ट आहे. पूर्ण मागच्या वेळेला इलेक्शनला क्षीरसागर साहेब उभारले त्यावेळेला 3,500-4,000 हजारची लीड आम्ही आमच्या भागातून पार केलेले आणि हा बालेकिल्ला आहे शिवसेनेचा. आणि त्यामुळं आमच्या प्रभाग क मध्ये आम्हाला त्यांनी उमेदवारी डिक्लेअर करावी, जाहीर करावी अशी माझी इच्छा आहे. तसे काही सकारात्मक संकेत शिवसेनेकडून आमदार प्रकाश आंबेडकर आणि राजेश क्षीरसागर यांच्याकडून काय आलेले आहेत का तुमच्यासाठी? हां, दोघंही पण आंबेडकर साहेबांनी पण आणि राजेश क्षीरसागर साहेबांनी पण आम्हाला दोघांनी पण चांगलं पूर्ण सपोर्ट आहे असं सांगितलं आहे. 90% तरी आपल्यासाठी त्यांनी उत्सुक आहेत उमेदवारी डिक्लेअर करायला. पण त्यांचा तो घोळ सुटणा न झाल्यामुळं सगळी उमेदवारीच थांबलेली आहे आणि हा लवकरात लवकर घोळ क्लिअर करावा आणि आमची उमेदवारी डिक्लेअर करावी. त्यामुळे आम्हाला कसं मग पुढच्या नियोजनाला लागता येईल. आम्ही अपक्ष म्हणून तर आहेच, लढणारच आहे, पण युतीत आमची जाण्याची खूप इच्छा आहे. ही स्थिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 12 क मधून आहे. आता पुढं काय होतंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.